लक्ष्मी सावित्री गौरी कोणे एके दिवशी गर्व करूनी म्हणते चौथी नाही आम्हा सरशी त्रिगुण स्वामिनी आम्ही तिघी जणी तेव्हा तेथे अकस्मात आले नारद मुनी विनवनी अति आदरे पुसती त्याला भूमी आम्हा सारिख्या सतीवनी त्रैलोकी वदे नारदा तुम्हा वीण अनेक न दिसे कोठे परंतु चित्रकूट पर्वती नवल देखिले मोठे मग ते सांगणे ऐका चित्त देऊनी अत्रि ऋषींची भार्या नाव तिचे अनुसूया रूप लावण्ये गुण एक राशी काय वर्णावे तिचे सत्व अधिक अनुसूयाती एक सत्व अधिक अनुसूयाती एक तिच्या नखाग्री सामान्य तुम्हास कैसे तेज क्रोधी कातर पडता तेथे यथाग्री वचन माझे इतके सांगोनी गेले नारद मुनी इतके सांगोनी गेले नारद मुनी क्रोधी पावल्या तिघी जणी इरवल्या त्या मनी त्रिवर शंकर आयतेच आले आपुल्या निज भुवनी पुसती स्वकांती न बोलती त्या तिघी नाना गौरव घेऊन पुसता खेद कैची याचा उमा रमा म्हणती पतीसी आम्हासी मान कैचा जो जो जिणे हे तर लाजिरवाणे जो जो जिणे हे तर लाजिरवाणे अनुसूयेला छळू नयावे तरीच ठेवू प्राण नाहीतर आम्ही काय तुमचे तुम्ही आमचे कोण याहून मरण हे तर बरवे जाण याहून मरण हे तर बरवे जाण अवश्य म्हणून ब्रह्मा विष्णू सदाशिव ये योगे अनुसूयेला छळावयासी देव चालले तिघे रूप पालटी जाऊन या तेथे गुंफेद्वारी भिक्षा शब्द देती मग ती तेव्हा घेऊन आली अनुसूया महासती तेव्हा म्हणे थोरांची भिक्षा घ्या हो साची म्हणे थोरांची भिक्षा घ्या हो साची नग्न होऊनी भिक्षा घालावी तरीच आम्ही घेऊ परतुनी आम्ही जाऊ सत्व तुमचे नेऊ अवश्य म्हणून अनुसूयेने शिरी ठेविला हात तत्काळीचे हर हर ब्रह्म बालक झाले त्वरित म्हणे धन्य निष्ठा चमत्कार हा मोठा म्हणे धन्य निष्ठा चमत्कार हा मोठा तिन्ही बालक उचलून जैसे निजवी पाळण्यात भक्ती भावे अनंत मूर्ती अनुसूयाती गात जो जो निज बाळा स्वरूपी लावून डोळा जो जो निज बाळा स्वरूपी लावून डोळा अरे शिवा तू सोमवार करसी प्रपंच कैचा सदन त्रिशूल वाचा सर्वांगासी विभूतीचे उधळण जो जो निज बाळा स्वरूपी लावून डोळा जो जो निज बाळा स्वरूपी लावून डोळा करुणी विनंती परमादृष्टी स्थिर करारे चित्त भक्ती भावे अनंत मूर्ती अनुसूयाती गात जो जो निज बाळा स्वरूपी लावून डोळा
जो जो निज बाळा स्वरूपी लावून डोळा फार दिवस अनुसूयेने पाहिल्या त्रैमूर्ती उमा रमा सावित्री पतिविण शोक करीती जीवना वेगळ्या जैशा त्या मासोया दरिद्री बुद्धी धरुनी आम्ही स्वामी लावून दिले एवढे एवढे विलापती नारद तेथे आले एवढे विलापती नारद तेथे आले कोणी तुमचे काय केले तुम्हीच घर बुडविले सोडून हातचे पाय धरी पत्याचे सोडून हातचे पाय धरी पत्याचे अरे नारदा आम्हाने अनुसूयेचे वनी तुझ्या प्रसादे एकवे तरी स्वामी पाहुनेनी मग त्या तिघी जणी नारद चालला घेऊनी मग त्या तिघी जणी नारद चालला घेऊनी दरी खोरे गिरी पर्वत चढता संकट मोठे पाय दुखती खडे खुपती त्यावर मुडती काटे ऐसा गोळाठा तिघींचा झाला मोठा ऐसा गोळाठा तिघींचा झाला मोठा रंजकी झाडे केस गुंतती करहे सोडू जाती अंग चिरुनी शमीच्या झाडांनी उभ्याच रक्ताच्या नाती ऐसा अभिमान फिरवे रानो रान ऐसा अभिमान फिरवे रानो रान तिन्ही सहित मौनी चिडविले चित्रकूट पर्वती मग त्या तिन्ही जणी लागती तिच्या चरणी मग त्या तिघी जणी लागती तिच्या चरणी पुसे अनुसूया तुम्ही कोण कोठे येणे केले काय निमित्ते येणे केले संकष्ट ते माते माते बसावे आता सुखी असावे माते बसावे आता सुखी असावे तिन्ही बालक उचलून जैसे आणून ठेविले पुढे तुमचे पती ओळखून घ्यावे आयुष्य राहो चुडे माते बसावे आता सुखी असावे अनुसूया ही करे स्पर्शता पूर्वस्वरूपी झाले ब्रह्मा विष्णू सदाशिव हे प्रगट उभे केले माते बसावे आता सुखी असावे माते बसावे आता सुखी असावे परस्थासी आम्ही जातो वरचे तिन्ही देव तुझे बालक होऊन राहू हाच मानसी भाव माते बसावे आता सुखी असावे माते बसावे आता सुखी असावे माते बसावे आता सुखी असावे